त्यांनी 12 वर्ष फटलं जाऊन भक्ती केली आणि त्यांच्या भक्तीला प्रसन्न होऊन परत देव इथं या दुर्देव नगरीत आले आहेत। आणि हा देव फार मोठ्या प्रमाणात नवसाला पावतो। काय कुणाची इच्छा असेल तर येऊन त्यांनी बोलून गेले। शिमग्याला दुलवडीला देव शिकार करायला गेल्यानंतर त्या देव शिकारीला जातो, द्वैत मारतो। आमच्या या धुळोबा मंदिराची स्थापना 700 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांच्या काळात तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाणारी सर्व भाविक मंडळी या रोडवरून जाताना या मंदिरात येऊन देवाचं दर्शन घेऊन जात असतात। आमच्या या धुळोबा मंदिराची स्थापना 700 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांच्या काळात मंदिर हेमाडपंथी दगडाचं बांधकामाचं होतं, पण काही काळानं ते जीर्ण झाल्यामुळं आम्ही 1997-98 ला जीर्णोद्धार करायला निघालो, गावकरी मिळून सर्व। आणि जीर्णोद्धार करत असताना लोकवर्गणी अनेक भक्तांनी देऊन मग 2001 साली आम्ही देवाचं वास्तुशांतीचा मोठा कार्यक्रम केला, देवाची स्थापना केली, कळस बसवला, शिखर बांधलं। आणि ह्या पद्धतीनं हे धुळोबा म्हणजे मंकाळेश्वर, उज्जैनचे महाकाळेश्वर, शंकराच्या 12 ज्योतिर्लिंगापैकी जे महाकाळेश्वर अगदी खडतर असं देवस्थान, हे मेन स्थान उज्जैनला। आणि उज्जैनमधून आमच्या एका भक्ताच्या भक्तीला प्रसन्न होऊन देव फलटणला आले आणि फलटणनं पुन्हा आमच्या इथं दुर्देव गावामध्ये एका आमच्या धनगर समाजातील बाळू रोडे यांनी 12 वर्ष फलटण जाऊन भक्ती केली आणि त्यांच्या भक्तीला प्रसन्न होऊन परत देव इथं या दुर्देव नगरीत आले आहेत। आणि कोळेकरांनी त्याची स्थापना करून इथं देवाची पूजा अर्चा सर्व कोळेकरांच्याकडे असते आणि ते चालू आहे आतापर्यंत। उत्सव कार्यक्रम जे असतात ते एप्रिलमध्ये चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती पासून 5 दिवस ह्या धुळोबा देवाची यात्रा संपन्न होती। 2 दिवस भक्तांच्या भंडारा असतात, महाप्रसादाचा कार्यक्रम असतो। 3ऱ्या दिवशी सर्व भक्तांच्या आरती असतात, गोडवा त्याला बोनी म्हणतात, बोण्याचा नैवेद्य। 4थ्या दिवशी महानैवेद्य असतो, पान भांडऱ्याचा कार्यक्रम, आणि त्या दिवशी बकऱ्याचा कार्यक्रम होतो। आणि 5व्या दिवशी देवाचा भव्य असा मिरवणूक छबिना निघतो। कर्नाटक मधून लातूर, परभणी, पुणा, नांदेड एकवा भागातनं सर्व भक्त लोक जमा होऊन 5 दिवस यात्रा मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा होतो। कुस्त्याचा कार्यक्रम असतो, बैलगाड्यांच्या शर्यतीचा कार्यक्रम असतो, गजांचा कार्यक्रम असतो, असा कार्यक्रम आम्ही भरवतो। आणि घट बसवलेल्या नवरात्रामध्ये 9 दिवस दुर्गा देवीचा बी इथं मंदिरात कार्यक्रम चालतो। 9 दिवस झाडपिढीला आसपासचे भक्त लोक 30-40 लोक सुद्धा आलेले असतात, त्यांची जेवणा खाण्याची सोय सर्व इथं गावकरी मंडळीतर्फे होती। आणि महापौर्णिमेला देव आरत्या असत्या, त्या आमच्या गावकऱ्यांच्या सर्वांचा नैवेद्य सर्व मिळून असतो। शिमग्याला दुलवडीला देव शिकार करायला गेल्यानंतर त्या देव शिकारीला जातो, द्वैत मारतो, आणि द्वैत मारून दुलवडी दिवशी इथं येतो। त्या दिवशी बी मोठ्या प्रमाणात आरत्या आंबेल घेऊन गावकरी मंडळी सर्व जमतो। या मंदिरामध्ये आम्ही वार्षिक सर्व सण उत्सव चांगल्या प्रकारे साजरा करतो। चैत्र महिन्यात यात्रा संपन्न झाल्यानंतर अक्षय तृतीयेचा उत्सव असतो आणि आषाढी ह्याच्यात सुद्धा सर्व चांगल्या प्रकारचे सण साजरे होतात। महापौर्णिमेला शिमग्याला दुलवडीला आणि चैत्रात तर हनुमान जयंतीपासून 5 दिवस यात्राच असते, त्यामुळे मोठ्या प्रमाणात चालताना या भक्त मंडळींनी सर्वांनी सहकार्य केलं, गावकऱ्यांनी सहकार्य केलं म्हणून एवढं मोठा जीर्णोद्धार करून मंदिर उभा केलंय। आणि 2000 सालापासून हे देवस्थान ट्रस्ट झालं आणि त्यावेळेपासून या मंदिरात आम्ही पारायण सोहळ्याची सुरुवात केली। आज जवळजवळ 25 वर्ष झाली, रौप्य महोत्सवी वर्ष आमचं संपन्न झालेलं आहे। अगदी चांगल्या प्रकारे सप्त्याचं नियोजन करतो आम्ही। 7 दिवसाचा सप्ताह असतो आणि रक्षाबंधन दिवशी काल असतो पौर्णिमेला, त्यामुळं भयंकर लोक पब्लिक येतात। या सप्त्याच्या काळात संपूर्ण दररोज संध्याकाळी महाप्रसादाचा कार्यक्रम असतो आणि त्यासाठी संपूर्ण भयंकर लोक येतात आणि चांगल्या प्रकारे हा सोहळा संपन्न होतो। ही देवस्थान ज्या वेळेला इथं स्थापन झालं त्यावेळेला इंग्रज सरकार होतं आणि इंग्रज सरकाराने देवस्थान म्हणून इथे एक 60 एकर जागा देवस्थानची गृहीत धरून ती सातबारा तयार केला। पण तयार केल्यानंतर 60 एकरामधनं 6 एकर देवाचं बन म्हणून, देवासाठी वागण्यासाठी नेहमी बन यात्रा भरण्यासाठी अशी 6 एकर जागा गट नंबर 1 म्हणून त्याला दिलं नाव। आणि 6 एकर जागाचं क्षेत्र मंदिराच्या आसपास शिल्लक ठेवलं आणि बाकीची जमीन सेवा करणाऱ्या लोकांना वहिवटीसाठी पिकवून खाण्यासाठी दिली। असं हे टोटल देवाचं 60 एकर आहे। 60 मधनं 6 एकराचं बन म्हणून आहे देवाचं। 4 बुडकं, 4 कोळेकरांचं 4 बुडकं आहे, तर 4 भावकीचा 1-1 महिन्याची सेवा करण्याची संधी प्रत्येकाला असते। आणि ती सेवेकरी म्हणून
2 माणसं कायमची मंदिरात राहतात आणि यांना सर्व देवाची दिवाबत्ती पाणी घालणं स्वच्छता राखणं हे सर्व करतात आणि आलेल्या भक्त मंडळीची बी सेवा त्याच्या दिवसात त्याच्या पाळीत आल्यानंतर ती करतात. आमचं हे दोळदेव गाव सातारा सोलापूर या महामार्गावरील अगदी प्रसिद्ध असं देवस्थानचं गाव आहे आणि या महामार्गावर तीर्थक्षेत्र आहेत. पंढरपूर, इकडे शिंगणापूर, आळंदी, देहू आणि ह्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाणारी सर्व भाविक मंडळी या रोडवरून जाताना या मंदिरात येऊन देवाचं दर्शन घेऊन जात असतात आणि देवाचं दर्शन घेतल्यानंतर अगदी खूप खूप समाधान व्यक्त करतात. हे आमचा सगळा परिसर ह्याचा झालेली सगळं कार्य बघून त्यांना समाधान वाटतं. देव आपला कुलदैवत आहे म्हणून ही प्रत्येकाला कुलदैवत म्हणून यावं लागतं. येतात आणि ते नैवेद्य देवाला दाखवून नारळ फोडून दर्शन घेऊन त्यांचा देवाचा आशीर्वाद घेऊन जातात आणि हा देव फार मोठ्या प्रमाणात नवसाला पावतो. आतापर्यंतचा इतिहास आहे की कुठलंच वाया गेलेलं नाही आणि नवस बोलून जाते ती, बकर कापीत म्हणते ती, गजी नाचवीत म्हणते ती, त्यांचं काम पूर्ण होतं ती येते ती, इथं गर्दीच होती सारखी. आता सध्या बुकिंग चालू आहे सर्वांचं. आमचं हा देवस्थान नावारूपाला आल्यामुळं आम्हाला क वर्गामध्ये देवस्थानचा दर्जा दिला होता आणि क वर्गात देवस्थानचा दर्जा दिल्यानंतर आम्हाला मागच्या 2 वर्षात 2.25 कोटी म्हणजे 1,73,00,000 रुपये शासनाची मदत मिळाली. त्या निधीतून या पाठीमाग छबिना मार्ग आम्ही ब्लॉक टाकून तयार केला. आता एका भक्तानं संपूर्ण मंदिर परिसरात झाडं लागण करण्यासाठी झाडं दिली, ती लावून सगळा मंदिर सुशोभित अगदी चांगल्या प्रकारे केलेला आहे. बाजूचा परिसर सगळा सुशोभीकरण, बाजूचा पाठीमागचं सगळं वड्यावर घाट बांधणी करून सर्व चांगल्या प्रकारचे कामं केले आहेत. आम्हाला ब वर्गाचा दर्जा मिळावा, आणखी शासनाचा फंड मिळावा, राहिलेलं अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी आमची धडपड चालू आहे. आपण देखील सर्व जे काय लोक राहिले असतील त्यांनी कृपया आमच्या या मंदिराला येऊन आपण एक वेळ भेट देऊन आमचा चाललेला विकास पाहावा आणि आम्हाला या ब वर्गात जाण्याच्या दृष्टीने काय तुम्ही मदत करायची असली तेवढी करावी, एवढीच आमची इच्छा आहे. शामराव कोळेकर, भीमराव कोळेकरांनी सांगितलं ते अगदी योग्य सांगितलं, सगळं ती माहिती बरोबर दिलेली आहे, ती काही चुकीची नाही. आता हे धुळोबा देवस्थान म्हणजे क वर्गामध्ये आहे, पण आता संपूर्ण आमचे ट्रस्ट असेल किंवा संपूर्ण ग्रामस्थाच्या वतीनं एक क मधनं क वर्गामधून ब वर्गामध्ये जावं ही सर्वांची आमची अपेक्षा आहे.